आता बायको लईच त्रास द्यायला लागली या. माझी बी कवा कवा असं वाटतं पळून जावं. ए गाव सोडून पळून जाणं शक्य आहे का आता? उगाच काहीतरी आपलं. अरे इस्कुट्या का पळतोय? ए वादाळ कुठं चाललाय सुसाट? ए इस्कुट्या ए आप्पा हा त्यो नाही थांबणार. का छाटन देवा देवा तुझी ही अवस्था मग माझं काय? नाही 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 नाही. आबा लावताय का बोला पैच? हा हा नाही वाचणार बघा. अरे आतापर्यंत कोण वाचला वाडी तवा? अरे माझा तांब्या. आता काय तोडलं? काय नाही आईला वाचलो नाहीतरी नी माझी गुढी उभारली असती. मिशाया आतला दिसल्यान मिशाया. नाही 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 अहो माफ करा. माफ करा मला. मला असं नाही होणार. तुमच्या पुढे असं नाही होणार हो. इस्कुट्या अरे फुकणीच्या तू हायस वय. अरे केवढ्यानं घाबरवलंस मला. नाना हे काय? हे वय अरे काय नाही आडाजी नाही ते पावर येते का बघ तू या. बरं ते जाऊ दे सोड. अरे तू 3 दिवस स्वतःच कुठं? अख्खं गाव तुला हुडकायलंय माहित आहे का? नाना नाना मला वाचव नाना. मला छाटन नाही करायचे नाना. माझं निमीवर लय प्रेम आहे. काय? हा माझं निमीवर लय प्रेम आहे. मी जर छाटन केली ना नाना तर निमी माझ्यावर प्रेम नाही करणार. हा म्हणून 3 दिवसापासून तोंड लपून फिरतोय सोय. नाना 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 मला वाचव नाना. महिना का माझ्या मागे लागली. अरे कुठे काय बोलतोयस कळतंय का तुला? अरे तुला जर महिनाकापासून वाचवलं अरे तर मग मला कोण वाचवील? नाही नाही त्या परत एक काम कर तू. काय? तू इथनं पळून जा. निमीला सोडून? अरे नाही ही वाडी सोडून. अरे असं काय करतोयस कुठे? अरे समजा शांत झालं का नाही मग माघुरी ये की परत. हा तिला घेऊन जा मग. हा जा लवकर. अरे ही भाकरी घे शेवटली. शेवटची? अरे मग परत भेटलो नाही भेटलो तर मग काय? हा जा जा येळ घालू नको. जा जा पळ पळ लवकर आत ना. अरे पळ. अरे स्कुट्या इजीच्या बाहेर गेला की सुटला म्हणून समज रे. सुटलो. मला छाटर नाही करायचे. मला छाटर नाही करायचे. नाच कमी ने कशी मी नाच. नाच कमी ने कशी मी नाच. तुम्ही नाही थांबायचं. तुम्ही वाजवायचं. आणि निमे तू नाचायचा. वाजवा रे.
अरे रडता रडता मला चाटर नाही करायचे. डोळे भरले भरले, आसू सरले सरले आता, हुंदके उरले. चला, शेवटी उंदरा मांजराचा खेळ संपला. मैने किती दिस लागले ग याला शोधाया? 3 दिस. वाडीची लोकसंख्या किती? 1145. तुला विचारलं? 1145. आणि खरं 480. विचारलं? तुला विचारलं? मधी 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 तरी बी 3 दिस लागले होय. निमे वय बायचा का? वस्तारा घे ना, छाटण कर ह्याची. म्या आणि मग अगं लहान जीव आहेस तू वाडीतला, तुला मान न ग. भद्रू चाल चाल. आपलंच नाणं खोट, तेव्हा ह्याला तरी काय दोष द्यायचा? बायचा का मी छाटण करायला तयार आहे. तू तयार नसतास तरी बी छाटण झालीच असती. भद्रू अरे माझ्या कर्मा. नाना तू तुझ्यामुळं म्या. कवा सुधारणारी बाप्याची जात? किती बी पंख छाटले तरी उडायचं काही राहत नाही. माफी द्या. माफी? आज तुला माफी दिली तर उद्या 4 जण उठून उभे राहतील आणि असं करतील. मग तवा काय करायचं? तवा माफी नाही. अहो, पण याची मालकीन कोण आहे? यशोदे. अग बैल उधळायला लागल्यावर काय करायचं असतं ठाव हाय नव? जरा लक्ष ठेव. आणि तूर लई हौस आहे नव तुला तोंड काळ करायची? ठीक आहे, आता तुझं अक्क तोंड काळ करतो. घे. आणि आजपासून रोज करायचं. आणि तोपर्यंत करायचं जोपर्यंत तुझं मन भरत नाही. बायचा का नग बायचा का बायचा का.
दुसऱ्यांदा जर का वाडीत असं काय घडलं तर म्या हाय ना तुम्ही हाय. श्यामा तालमीत न पोपट तुमचा भाऊ तुम्हाला माहिती आहे ना. मी हाय रे समुद्राची राणी, जणू पापलेट मासोली वाणी. मी हाय रे समुद्राची राणी, जणू पापलेट मासोली वाणी. अंग अंगात भरली जवानी, माझ्या रूपाची दुनिया दिवानी. कोई भेजो ना रे मुझको परचा, वरना दे दूंगी मैं सबको खर्चा, वरना दे दूंगी मैं सबको खर्चा. मी तुझी मी तुझी काच सुपारी, तू माझा अडकेता. मी तुझी काच सुपारी, तू माझा अडकेता. माझी मधमस्त चाल अन ओठ लाल लाल. माझी मधमस्त चाल अन ओठ लाल लाल. माझ्या नखऱ्यानं होशील बेजार. माझ्या नखरेची धार जणू सूर्याचे वार. काळजाला करतील तुझ्या रे घाया. कोणी देईल हो माझा पत्ता, अख्ख्या महाराष्ट्रावर माझी सत्ता, अख्ख्या महाराष्ट्रावर माझी सत्ता. मी तुझी काच सुपारी, तू माझा अडकेता. मी तुझी काच सुपारी, तू माझा अडकेता. तुझ्या प्रेमात यार मी झाले गुलजार. तुझ्या प्रेमात यार मी झाले गुलजार. माझ्या काळजाची ऐकून घे ना तू हार. तुझ्या इश्कात पार मी सोडलंय घरदार. तुझ्या नादाला लागून झाले बेभान. आता तू माझ्या दिलाचा राजा. आपल्या लग्नाचा वाजूया बाजा, आपल्या लग्नाचा वाजूया बाजा. मी तुझी काच सुपारी, तू माझा अडकेता. मी तुझी काच सुपारी, तू माझा अडकेता. कधी सुधरायचा हा माणूस. काय हा? आले बुलडोजर सपनात बी माझी पाठ सोडणार नाही. काय हाडळ आहे नुसती हाडळ. काय म्हणला हा? काय म्हणला काय काय हा? काय काय घाम ग घाम लय काम तू कधी आली? डोळे बंद असल्यावर कसं दिसल मी कधी आली.
तुला काय वाटलं मी झोपलो होतो काय? झोपलो तो हा तुला वाटलं मी झोपलो होतो? बाय वय तर वय काय काम करतोय मी. काय काम करतो? 4 वेळची भांडी घासताना का 4 वर्षाची मला काम करतो? अगं मी कापड पण धुतो. मग काय डोक्यावर घेऊन नाचू? हा? हे ना प्रत्येक पुरुषाचं कामच आहे. वाडीतला प्रत्येक पुरुष हेच करतो. बायजाक्काचा नियम माहितीये ना? हो माहितीये म्हणून तर गप्प बसतोय मी. हा काय म्हणजे काय तुझं काम काय ते सांग मला. कारण जेवण तर तुला मगाशीच वाढलंय काय परत भुका लागलं का तुला? बायजाक्कांनी बोलवलंय. सांग तिला येतो म्हणून. आली मोठी काय मोठी नाही का? हा? माझी मोठी बहीण नाही का? जा नशिबी होता राजबिंडा गळ्यात पडला हात धोंडा. घासतोय मरतोय घासतोय खास घासतोय. खास पोपट हक्का मी मुद्रा किराणा तुला आवडत नाही ना? झोपला होतास? नाही ती भांडी घासत होतो साबण डोळ्यात गेला. जा हा. तोंड धू. ए हाय माझं अजून. मी पण आहे अजून. तोंड धू न श्यामाला बोलवणार. श्यामाला आत्ता घेऊन येतो. पोपट केस विंचरतोय. श्यामाला मी आत्ता घेऊन येतो. कुठनं? कुठनं? ते इकडनं ना श्यामा गेली ती. कुठनं? तालमीतनं. हा तालमीतनं. धर ग जरा. निमे ए निमे निमे हा काय झालं? काही नाही आखाड्यात बसून लक्ष नाही तुझं. अगं असं काही नाही जरा बरं वाटत नव्हतं. आज वळखते का मी तुला? काय झालं सांग. अगं खरंच काही नाही. श्यामा तुला बायजाकडे बोलवलंय. मामा रात ये की. आलो नको मी खाऊन आलोय. बरं ठीक आहे चल येतोच. चल निमे. चल हा? श्यामा तू हो पुढं मी येते मागणं. बरं ठीक आहे असं तोंड पाडून बसू नको. हस बरं. ये लवकर. ओय ऐक ना आज झोपतो की. म्हणजे बाय जा का उद्या माझं बी तोंड काळ करायला. मग असं काय करते आज? वाटलं तर मी 10 लांब झोपतो की तुझ्यापासून. 10 नाही आणि 1 इंच बी नाही. तुम्ही एकले बापे नाही घराच्या बाहेर झोपणारे. अख्खे वाडीतले बापे बाहेर झोपत्यात. त्यांचं तोंड काळं नाही झालं या. मग काळ तोंड होण्यासारखं काम बी करायचं नाही ना. अगं असं काय करते आज? अगं ऐक तरी मी काय म्हणतोय ते. उगा लहानपोरासारखं वागू नका. कसं वागते ते लहान पोरं? हा बोल की. वाढीत नाही पोर उगाच लावते जोर. बाय जाक्काच्या नियमांच्या विरोधात अजिबात जायचं नाही कळलं.
अगं ए, ऐक ना. नाही दिसणार लोकांना तुमचं काळत वाण. घ्या आता. अगं ओय लाईट कशा पाहिजे बंद केलीस? अगं लाईट चालू कर रे, मला लय भीती वाटायला लागली. कुत्रे काय बोलला? कुत्रे बी भुकायला लागले ती माझ्यावर. देवा आलो रे बाबा. झोपल्या ती. महिना काला सांगून चांगलं सत्कारून काढायला पाहिजे. कोण आहे माझ्या बाजूला? इस्कुटे तू आहेस वय. अरे तुझ्यामुळे माझ्यामुळं? आता मी काय केलंय? अरे तसं नाही, काल रातच्याला तुला इथे झोपलेला पाहून म्हटलं आपण पण घ्यावा इथंच पसरून. पसरून आणि माझी चादर घेऊन. अरे रातच्याला थंडी वाजली म्हणून आपोआपच चादर खेचली गेली. खेचली गेली. तुझ्या लपड्यात एवढं खेचलंय मला जीव नाही भरलाय बाई तुझा. झालं ना, आता तुम्ही मला दोष दे. मग मायला कोणत्या नक्षत्राला जन्माला येऊन या वाडीत पडलो कुणाच ठाव. त्या बायजाक्कामुळे सारा आयुष्यच परिणाम झालाय. अरे मर्द असून आपण साधी मिशी ठेवू शकत नाही. अरे मिशा वाढवायचं सोड. मी तर नाही कारच्यात बघत होतो कसं दिसतंय, तर माझं तोंडच काळं करून सोडलं या. हे असलं तोंड काळं करून फिरण्यापेक्षा फाशी घेऊन छान तोंड काळं निळ झालेलं परवडलं. इस्कुट्या मला का नाही इथनं पळून जावंच वाटतंय बघ. पर न ग त्या झिपड्यावाल्या बायाने परत धरून नेलं म्हणजे. हे आठवलं का नाही, अर्धा जीवच जातोय बघ माझा. नाना मला असं वाटतं आपल्याला या नरकातून बाहेर काढण्यासाठी देवच प्रकट झाला पाहिजे रे. त्याला बी तमीच्या काढूनच यावं लागल. शिवा, अरे कितने दिन ऐसे दर दर के ठोकरे खाते घूमने का रे. काहीतरी व्हायला पाहिजे यार. हे असं प्रत्येक गावात फिरून शो करून कंटाळा आला बघ. अरे ऐकतोयस ना, झोपला का काय? ऐकतोय. हे भी दुआ. नहीं मेरे को भी लगता है ना यार, मेरी शादी हो, दो छोटे छोटे बच्चे हो. इम्रान युसुफ एवढंच मागणे आला मी इकडं, पण तिथं तो बी ऐका ना आणि इथं तू बी ऐक ना. शिवा, अरे आज आपल्या शोला चांगलं बुकिंग आहे. माणसंच माणसं नाही तवा घसा फाटायला लागला तरी एक बी माणूस जमत नाही. आणि आज बघ गुळाला मुंग्या लागाव्या तशी माणसं जमायला लागली. शिवा उठ ना शिवा, या गावात काहीतरी गौड बंगाला आहे बघ. पिंजऱ्यातल्या वाघासारखे एकटाच हे लोक माझ्याकडे बघतायत. आतापर्यंत मला न आलेला वाईट अनुभव असं सांगतोय. या गावात काहीतरी डेंजर प्रकार आहे. शिवा उठ, अरे झोपलास का काय? नाहीतर मी आयुष्यातून उठ. अरे शिवा उठ, या गावात काहीतरी गडबड आहे. काय इस्माईल यार, तू झोपून पण देत नाही. सूर्य डोक्यावर आलाय, अजून धंद्याला सुरुवात नाही. माणसं गोळा केलीत की नुसतं पॅन्डलच हाणत होतास रे. वाडीत मिशीवाला महिना का आयला इस्माईल, अरे अख्खा गाव गोळा केलास रे. चल. वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है. आईला लईच टुकुर टुकुर बघतात मंडळी. काय पोरीचं लगीन बिगीन लावून द्यायचं विचार आहे का काय? असा, अरे असा. अरे तू कोणी हसत बी नाही बोलत बी नाही, काहीतरी गौड बंगाल हाय. अरे भाऊ होय, अगदी बराबर आहे. हा भाऊ, हे टोपीवाले जे म्हणाले ना ते अगदी खरे. तुम्ही लवकरात लवकर इथनं निघा, नाहीतर हो नाहीतर तुमचं बी होईल टांगा पलटी घोडा फरार. तू
धमकावतोय अहो नाही भाऊ धमकावत नाही समजावतोय तुमच्या भल्यासाठी तुम्हाला माहित नाही गाव कसं आहे ते आणि गावाला माहित नाही म्या कसा आहे ते. या चपला माझ्या आहेत. हा तुझ्या अरे मग तर बाबा काय रे गप्पे. काय झालं? मैनाका आपल्या वाडीत ये देख माझा डावा डोळा फडफडतो यार. इथं काहीतरी लोचा होण्याच्या आधी सटकायला पाहिजे. अरे टेन्शन मतले यार. तुझा डावा फडफडतोय माझा उजवा फडफडतोय. हा बघ बघू तू पण ना. वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. कोण? वाचा. हा वाचा 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 वाच वाच ना. मी फक्त इंग्रजी वाचते. काय लिहिलंय? शिवसंग्राम खेळ बक्खळ हशा पार्टी. म्हणजे म्हणजे नाही फक्त 10 मिनिटाचा खेळ. आयुष्यातील सुखदुःखांचा गाठून मेळ. हसून हसून होईल तुमचा हार्ट फेल आणि म्हणूनच घेऊन आलोय तुमच्यासाठी ही विनोदाची भेट. ह्याला वाड्यावर घ्या. शिवा इधर कुछ तो लोचा है यार कसम से. अरे काय बी लोचा बिचा नाही आहे. अरे आपलं चांगलं स्वागत चाललंय ते बी वाड्यावर. अरे नाच नाच या. कुठे या दोघांचं काही खरं दिसत नाही बाबा. या दोघांचंच काय मला तर असं वाटतं या बायकांचंच काय खरं दिसत नाहीये. असं काय करताय तुम्ही? चांगलं नाचायला मिळालं नाचून मी दिलं नाही तुम्ही. अहो पाहुण्याचा पाहुणचार असं करतात वय. वाड्यात आवाज नको. अहो पण माझा अहो हे कपडा कसा अहो आपण काय चाल. तुम्हीच नाही हेड. नाही म्हणजे तुमच्या एकंदरीत बसण्यावरून मी तुम्हाला ओळखलंय की तुम्हीच या वाड्याच्या मालकींदी हेड असणार. नमस्कार. म्या जादूगर शिवा कम जगलर कम कर्तबगार. काय ना बाईसाहेब आम्ही दोघं बी सर्कशीत काम करतो. आणि सर्कस नसली ना की मग गावागावात आम्ही दोघंच शो करत फिरतो. अहो या वाडीत बी शोच करायला आलतो. पण या बाई साहेबांनी डॅशिंग एंट्री घेतली आम्हाला उचललं आणि वाजत गाजत आदबीनं घेऊन आल्या ना आमच्या स्वागताला. काय रे इस्मा. आई ऐक ना हे बघ. म्या शिवा. भद्रो चाटण. काय हो दादा काय करणार तुम्ही? हो काका काय हो पुढेला काय हो? हो तात्या काय करताय तुम्ही? ओ मामा ए
अरे काय करतोय तू बाबा? काय करतोस तू? काय करणार काय आहे? ए बाबा, आता तुला रडायला काय झाला? छाटण म्हणजे ते काय असते ते माहित नाही, पण ऐकायला लय डेंजर वाटतंय रे. तू नेमकं काय करणार आहेस? गळा तर नाही ना कापणार? गळा नाही, फक्त मिशी. हा मिशी मिशी. ओ काका, ए दादा, ओ मामा, ए बाबा, तू मिशी मिशी कापू नको. हवा तर गळा का? ओ भाई साहेब, अहो मरणाचा रुबाब आहे. तोच छाटून टाकायचा आहे. अहो असं नका करू, असं करू नका हो. मी तुमच्या पाया पडतो हो. अहो या मिशीवरच माझं पोट आहे ना. अहो तुम्ही मिशी काढली तर मला सर कशी काढून टाकतील ना. अहो बाईसाहेब, खरं तर पैसे कमवायचा हा एकच हत्यार आहे हो माझ्याकडं, आणि तोच जर तुम्ही काढ. महिने या दोघांना वाड्यावर कामाला ठेवून घे, पर छाटण होणारच. ओ भद्रू काका, अहो थांबा ना. हे बघा प्रश्न पोटा पाण्याचा आहे. तो सुटला म्हणजे झालं, होय की नाही? मग थांबा, ही घ्या मिशी. काय खेळ लावलाय का? महिने यांना आत्ताच्या आत्ता वाड्या बाहेर काढा. अहो बाईसाहेब, हे बरोबर नाही. अहो तुम्ही आत्ताच तर आम्हाला वॅकन्सी दिली आणि लगेच कामावरून काढून बी टाकताय. याला काय अर्थ आहे? ए चल चल इस्माईल, चल. काय थांबायचं नाही तर चल back ये. काय करताय? अहो ते बाहेर गेले ना तर आपल्या वाडीतल्या पुरुषांची बी हिंमत वाढल. थांबा. पोपट, जी अक्का. यांना नोकरांची खोली दाखव. ए थांबा. आहा, वा हुशार आहे. हो. खरी आहे, खरी आहे का? चला खोली दाखवतो, चला. 3, 2, 1. आता मी काय उडू का? हा? चला. ती लेस आहे. कुठे गेली? हा. विचार. अरे तू विचार ना. विचार तू. का रे मागे काय कुजबूज चालली आहे? नाही ते तुम्ही काम गावापासून करता इथं? आता मला कळायला लागल्यापासून. हा म्हणजे बालमजूर असल्यापासून. हो. हा. ए गॅप गॅप गॅप. बरं ती पोरगी कोण होती हो? कोण पोरगी? ती टावका. ती टवका मला मामा म्हणती, कळलं का? चला मामा. या तिच्या करे. अरे आता मामा दिसल्यावर मामाच बोलणार ना. ओ पोपट मामा, सांगा ना ती कोण होती? बायजा मला भाऊ म्हणती. लय जुना नोकर दिसतोय. बरं पोपट भाऊ, सांगा ना ती कोण होती? महिना मला नवरा म्हणती. ए, तुझा कानपूर काय खराब आहे काय रे? अरे तो विचारतोय काय, तू बोलतोय काय? मामा, बाबू, नवरा. ती आयटम कोण होती सांग? ती पोरगी माझी भाची आहे. चल आज चल. ए उद्या सकाळी त्याला 7 वाजता खाली यायचं लक्षात ठेवा. हा. वय वय. आणि मामा हा. सॉरी बरं का, ते प्रीतीची चौकशी केल्याबद्दल. कोण प्रती? अहो ती टव तुमची भाची. हा, प्रती नाही, श्यामा. हा. हिरो, तिचं नाव तुम्हाला किती पण विचार, सांगणार नाही मी. हा, चला. हा, हा. कोणाला सांगू नका तिचं नाव श्याम आहे ते. मानना पड़ेगा तेरे को शिवा, तूने तो पोपट को मामा बना दिया यार. मानना पड़ेगा तेरे को. क्या हार बोल बच्चन दिया तूने वो भजिया अक्का को. बाई जक्का. वही रे, लेकिन मानना पड़ेगा एक दिन में स्टेबल कर दिया तूने. स्टेबल? अरे मला तर तू बाईजक्काच्या गादीवर बसून द्राक्ष खाताना दिसतोयस. हे शिवा, हा? तुझ्या खोपडीत नेमकं चाललंय काय? चाललंय काय? अरे यार इस्माईल, तू बोला था ना, एक बायको पाहिजे, 2-4 पोरं पाहिजे. आता आपल्याला बी तसंच वाटायला लागलं यार. म्हणजे ती अरे यार इस्माईल, तू भी ना यार. ए दात काढायला काय झालं? चला या माझ्या मागणं या. ही खोली श्यामाची. बायजक्काची.
आणि बायजक्काच्या या खोलीत रोज साफसफाई करायची. करायची. साफसफाई करताना कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही. नाही. बायजक्काला अजाबात आवडत नाही. होय. कळलं का? हो हो, तरी हो. कळलं का तुला? हो, चाल. हो, हो, हो. चला पुढं. चला चला. ए माग चला या माग या माझ्या माग चला पुढं आता. अरे काय हा? कधी दाखवणार श्यामाची या या बघ ना. या ही खोली ही खोली ही खोली श्यामाची. काय हा कुठं काय यो ये बाबा ये मारतो का मला? चल इकडे. ए बाबा ती श्यामाची खोली आहे. ती कुस्ती कराटे दानपट्टा लाटी समजा शिकली आहे. काही दुखापत झाली तर मी जबाबदार नाही. कळलं? चला चला चल रे. चला श्यामाची काय फुल म्हणजे म्हणजे माझ्याकडून तुमच्यासाठी एक छोटासा नजराना. ए कोण आहे तू? बाईसाहेब नोकर येतो म्हणजे त्याला फुलं लय आवडतात ना, म्हणून तो सगळ्यांना फुलं देत फिरतो. तू कोण? तुला बी पहिल्यांदाच बघते. नाही म्हणजे मी पण तसा नोकरच आहे, पण मला फुलं आवडत नाही म्हणून कोणालाच फुल देत नाही. मला ना तुम्ही दोघं बी फुल वाटतंय. आव पडते आव बाईसाहेब आव बाईसाहेब आव बाय. काय बोलली यार? आपण एकदम फुल सारखे दिसतो ना. असा कसा दरवाजा ठोकत होता तो? त्या म्हणजे असं झालं ते ठक 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 ठक. अरे पण त्याची हिंमत कशी झाली? ते हे बघ, परत असं झालं तर दार उघडायचं, वय. त्याला आत घ्यायचं, बाहेरून कडी लावायची आणि मला बोलवायचं. वय वय वय. महिने अगं अक्का तसं नाही, वाड्यावर 200-300 किलो गहू तांदूळ आलेत, ते निवडायचे आहे म्हणून म्हणलं. अक्का आई मी जरा जाऊन येते कुठं चालली? तालुक्याला. कशाला? अगं ते एक घर एक शौचालयाचे अर्ज भरलेत ना, त्याचं काय झालं ते बघून येते. पर 6 महिने झाले ना अर्ज देऊन. अक्का मी जाऊ का? मी जाते आणि सगळ्यांना. अगं मामी नको, आय मॅनेज. आ? मी सगळं करेन व्यवस्थित. हं? तरी बी कुणाला तरी बरोबर घेऊन जा. अगं छोट्या मोठ्या कामाला मदत होईल. ए ही सगळी सांगितलेली कामं नीट आणि व्यवस्थित करायची. कळलं का? आणि ती म्हणजे हंडी हे इकडे ये. काय अक्का? तू नाही त्यो. हा ये चल चल तुला. अरे हा काय जातोय? जी सरकार. सरकार नाही अक्का म्हणायचं. वय अक्का साहेब. 4 चाकी येते का तुला? येती का? अहो त्याची ड्रायव्हिंग लय सॉलिड आहे, एकदम चकाचक पकापक टकाटक. ए मग इकडची कामं कोण करणार? मी करेल ना. आणि हे आहेत ना, नाही नाही तुम्ही काय बी बोला, पण आपला शिवा अशी गाडी चालवतो, अशी गाडी चालवतो. असू दे रे. बोलू दे रे. अशी गाडी चालवतो ना, म्हणजे अशी गाडी चालवतो. गाडी अशी म्हणजे कशी चालवतो ना. अरे असू दे रे. बोलू दे रे. अशी गाडी चालवतो, अशी गाडी चालवतो ना, म्हणजे अरे असू दे रे. बोलू दे ना. अगं आई मी काय म्हणते, मी जाऊन येते ना एकटी. श्यामा ठीक आहे. अक्का साहेब काळजी करू नका, मी नेतो त्यांना व्यवस्थित. हा? चले तू झाडू मार चल. असू दे रे. ए, ए, सिग्नल तर दे. काय? रेडिओ भंगार आहे, सिग्नलच नाही देत. कशाला लावलाय उगाच चालत. बरं झालं बंद केलं तर. मी आम्ही तेच करणार होतो. उपयोगच नाही, सिग्नलच नाही त्याला तर काय. चला या. चला बाईसाहेब. ए तू कुठे निघाला? अहो असं काय करताय? छोट्या मोठ्या गोष्टीसाठी मी कामाला पडेल ना. बायजा का म्हणल्यात. ए
अहो ह्या बायका ऐकतात का कुणाचं सगळा घोळ घालून ठेवलाय. बसा बसा. बसा. नाही 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 तुम्हाला नाही हा तुम्ही उभे राहा आणि बोला. हा आणि गंमत माहितीये का तुम्हाला? नाही तुम्हाला नाही तुम्हाला तुम्ही मला पार्टी द्यायचं विसरलात. मी कसा विसरेन? मग कधी देताय? बायकोला काय विचारायचं त्यात? या बायकांना जास्त डोक्यावर चढून नाही ठेवायचं. आणि बायका म्हणजे कोण रे? हे बघ आपण आहोत ना. फोन कट का केला तुम्ही? सरकारी अधिकारी आहात ना, मग प्रामाणिकपणे काम करता नाही तुम्हाला? हो मी माझं काम प्रामाणिकपणेच करतोय. याला महत्वाचा फोन होता तो. सर सॉरी सर सॉरी सर. सॉरी काय समजावा तुमच्या बायकोला. हा बाईसाहेब आहेत त्या माझ्या बायको नाहीत. कुणी काय असते ना. कुणी कसं ना म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? तुम्ही फोन कट का केला ते आधी सांगा मला. वायफळ बोलत एकतर होता तुम्ही तुम्ही. ऑफिस मध्ये येतात सरकारी आणि वर असं वायफळ बोलता. बोलण्यासाठी- Will you please keep quiet? सर सॉरी सर तुम्ही बसा ना. सर सॉरी सर प्लीज बसा ना सर. सॉरी बाईसाहेब मी बोलू का त्यांच्याशी? मी आहे ना. तुम्ही शांत बसाल. प्लीज हॅव अ सीट. सर एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट सर. ॲक्च्युली वी नो सर यू हॅव लॉट ऑफ वर्क बट प्लीज ट्राय टू अंडरस्टँड सर प्लीज. ठीक आहे काय काम आहे तुमचं? ॲक्च्युली सर आम्ही ना हे काही अर्ज भरले होते मागं तर त्याच्या चौकशीसाठी आलतो. बायकांची वाडी. हां. मग बरोबर आहे. हो बस घ्या. मी अहो साहेब बघा नाही, ना नाही, घ्या. असं काय करता प्लीज बघा ना. अहो कशाला थांबा ना. ये नाम्या 225 नंबरची फाईल आण रे. काय आम्ही माणसं हो. आहोत. प्रेमानं बोलला की सुटतात सगळे प्रश्न. हं? बघू. तुमची एक घर एक शौचालय ही योजना मंजूर झालेली आहे. सर थँक्स अ लॉट सर. हां, थँक असं. यू व्हेरी हां, मच. हां. पण त्याच्या अंमलबजावणीसाठी आधी आम्हाला तपासणीला यावं लागेल. तेव्हा फक्त कोऑपरेट करा म्हणजे झालं. ऑलवेज वेलकम सर. हां. इट्स आर प्लेजर. थँक्यू सर. या. येऊ. या. हां. काम वाजलं बाई साहेब. प्रेमानं कधी कधी चांगले रिझल्ट मिळतात. सिग्नल मिळाला. चला रेडिओचा. तू शिकलेला वाटतोस. कसला हो. मग ते इंग्लिश वगैरे? ते होय सर कशात होतो ना तिथं इंग्लिश लोक असायची ना त्यांच्याकडनं शिकलो थोडंफार. ओके. बरं तुम्ही शिकलेलं दिसताय. हो मी सोशल वर्कमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. हा हो का. वा तसं मी PhD केली हो. पापड लाटा नीट लाटा. 8 9 काय पाहुणं कुठं हरवलायसा? बायजक्काच्या वाड्यात. तुम्ही इथं काय करताय? जत्रेत रिंगा रिंगा खेळतो. हे बघा अहो मैनाकांना बोलवलं होतो पापड लाटाया. तुम्हाला त्याचं काय आहे की वाडीतल्या प्रत्येक बाप्याला वाड्यावर काम करायला यावंच लागतं. ए, काय चाललंय? कामं करायला काहीतरी कोंबडी आली. लाटा 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 लवकर पापड लाटा. आईला इथं आपल्याला बी लय पापड लाटायला लागणार वाटतं. सॉरी शिवा किती उशीर लावला तू घरी यायला. काय झालं? अरे काय नाही झालं ते विचार.
अरे आपली कुछ इज्जत बिज्जत आहे की नाही? त्या पोपटने घरातली माझ्याकडनं सगळी कामं करून घेतली. अरे फाटलेल्या चपला पण माझ्याकडनं पॉलिश करून घेतली. आता फक्त शिवायच्या बाकी आहे. शिवा पोटात अन्नाचं दाणं पण नाही माझ्या. हे बघ हे इस्माईल, टेन्शन नाही घ्यायचं. आता आपण आलो ना, करतो ना ठीक. काय चाललंय? काय वार्ता चाललेत? काम करा चला. हा हा. माफ करा मामा, आम्हाला मारू नका. हो मारू नका. अहो तुम्ही सांगाल ते काम करतो ना मामा, आम्ही मारू नका. तुझं काय राहिलंय? काय तुझं काय बोलत? चला चला. इस्माईल, हे बघ तुला त्रास दिलेला आपल्याला आवडत नाही, कळलं काय? असा फनकवला बघितलास ना? त्याचा तर तुडतुडी भावराच झाला. माझा दात पाडला काय? नाही, तुमचे 64 दात पाडले ना, नावाचा पोपट नाही. काय नाही, सोड ना. काय घेऊन बसला तू? अरे बसला काय? कपडे धुवा. चला चला. हा दाखवतो तुम्हाला. मस्त. काय करतो? काय मागातले कपडे आहेत ते फाडतो का? इस्माईल. नीट धु. इस्माईल उठ, दाखवतो तुला. असं धुतो काय कापड? उगाच आपलं काहीतरी करत बसतो. हे बघ, हे असं घ्यायचं आणि अरे तू कापड धुतो की कापतोय? आईला सगळं मी तुम्हाला शिकवायला लागणार आहे. चल हो, बाजूला. आता माझी बेटी. हे बघा, हे असा कपडा घ्यायचा. हा असं पण टाकायचं. आण कर साबण पकडायचा, सटकन मध्ये पकडायचं. असा लावायचा. लावला, असा धुतला, ते टाकलं परत पाणी, ते बरं घेतलं, ते बुडून ओलं केलं आणि सुरू केलं. वा 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 वा. हे पाणी परत घेतलं, हे असं चुपकलं आहे. झालं की नाही स्वच्छ? पोपट मामा. आलो. अहो मामा श्यामा, थांबा ना. तुम्ही छान शिकवता. मी आलो ना. मी तुमचं नोकर आहे का नाही? आलोच मी लगेच. मामा. आलो मॅडम श्यामा. माम तू ते मामा कामात आहेत ना, म्हणून मला पाठवलंय. सांगा ना काय काम आहे? हां, या फाईल्स वरती ठेवायच्या होत्या. आता फाईल ठेवायला मामा लागतो? होय, एवढं काय आहे फाईल? या. अच्छा या. होय, आपल्याला काय कुठल्या बी फाईल ठेवतो आपण लगेच. आपल्याला सगळं जमतं. हो या बघा, ठेवल्या. बरीच कामं असतात वाटतं तुम्हाला. काय ते झाल्या ना फाईल ठेवून. येतो मी आता. मामा. दीदी दिरी दीदी दीदी. काय तू इकडे काय करतोय? ते मामा जाम बिझी आहेत ना, म्हणून मला पाठवलं दूध घेऊन. ठेव तिकडे. होय. हे काय? ते सांडलं दूध. साफ कर बावळट. काय? पाय घसरला. बघितलं हे शेवटचं भांड कसं झालं की नाही? लाख. ते राहू दे रे. पण मला एक सांग, श्यामाने हाक मारली का तू काय जातो? पोपट तुझं नाव आहे का? आता तिनं मला हाक मारली पोपट का मी जाणार? कळलं? शिवा तो बघ. दीदी दिरी दीदी दीदी.
मन असा गाभोळला येड पिस पाघोळला मन असा गाभोळला येड पिस पाघोळला दिसरात भास तुझा सपनात रान फुला फुल पाखरू तुझं भिरा भिरा भरारल फुल पाखरू तुझं भिरा भिरा भरारल तू हा सदाच मोर पिस काळ जात सरारल सर सर सरारल काळ जात सरारल सर सर सरारल ग चाबकाचे झेलू कसे किती वार पोत राजा वाने माझ्या अंगामध्ये तुझं वार हो नजरच्या चाबकाचे झेलू कसे किती वार पोत राजा वाने माझ्या अंगामध्ये तुझं वार भगताची झाड फुक दवा दुवा सार पीक आजाराने बेजारलो काळ जात धाक धुक जादू मंतरार तुझ्या पुरता मला जारल तू हसताच मोर पिस काळ जात सरारल सर सर सरारल काळ जात सरारल सर सर सरारल ग तू मला तसं का केलंस? कसं मी खूप वाईट आहे. पर मी चांगला आहे ना. तू समजतोस काय स्वतःला? मी वाऱ्यावर ओढणी ग विसरून सारे जग कमरेत झुले वेडी लटपट चालता ग वाऱ्यावर ओढणी ग विसरून सारे जग कमरेत झुले वेडी लटपट चालता ग लुक छुप डोळ्यामध्ये थर थर ओठामध्ये सांग सखे कोणासाठी सळसळ श्वासामध्ये मुख चंद्रमान तुझ्या चांदण ग पेरल तू हसताच मोर पिस काळ जात सरारल सर सर सरारल काळ जात सरारल सर सर सरारल ग शिवा ऐक ना, मला ना विश्वासच बसत नाहीये की मी प्रेमात पडले. अगं पर मला विश्वास होता ना. शिवा ऐक ना, आपण कुठेतरी दूर जाऊया जिथं कोणी नसेल, फक्त मी आणि फक्त तू. का घाबरतीस आईला? आईला नाही रे शिवा, आपल्या आयुष्यात हा जो गोड क्षण आलाय ना, तो असं कुठेतरी हरवून जाऊ नये म्हणून घाबरते. अगं पर तुला असं का वाटतंय की आई तयार होणार नाही म्हणून? कारण मी ओळखते माझ्या आईला. तिच्या मनात राग आहे प्रेमाबद्दल, पुरुषांबद्दल. अगं पर का? म्हणजे तुझ्या आईच्या मनात पुरुषांबद्दल एवढा राग का? श्यामा,
शिवा, आई आधी नव्हती रे अशी. तिच्याही आयुष्यात प्रेम होतं. तेव्हा ती 18 वर्षांची होती. तेव्हा तिच्यावर नजर पडली ती रावसाहेबाची, नायकांच्या वाडीतल्या सगळ्यात मोठ्या सावकाराच्या मुलाची. रावसाहेबाने आपल्याला प्रेम झाल्याचं त्यांच्या वडिलांना सांगितलं. जी मालक. मग आता कोणाचं नशीब उघडलं? ते यल्लप्पाच्या मुलीचं. वडील खूप गरीब होते आईचे. त्यात त्यांच्या घरातले नोकर म्हटल्यावर नाही म्हणूच शकले नाही. आणि ही खबर त्यांनी सावित्रीला दिली. आई, ववी म्हणजे काय ग? अगं, ववी म्हणजे आपल्या गरीबाचं रडगाणं. सावित्री, ए सावित्री. आव, तुम्ही कसे आलात? बा, आज लवकर आलाय. अगं, तुझ्या लग्नाची बोलणी करून आलोय. अगं बायजे, लाजली बघ. अहो काय सांगताय काय तुम्ही? होय, मी आज बायजाचं लगीन ठरवून अहो आलोय. तर कुणाशी? कोण हाय पोरगा? काय करतो? घरदार तरी बराबर आहे का? अगं वय वय किती प्रश्न. सावकाराच्या मुलाशी. काय सांगताय काय तुम्ही? वय, आता आपल्या बायजाचं सोन्याहून पिवळं होणार बघ. अहो नशीबच काढलो पोरीनं. अगं मग त्यानं आपल्या बायजाला पाहिलं आणि प्रेमातच पडला. व्हय? होय तर आता आपली बायजा नायकांची सून होणार. अशा प्रकारे लग्न ठरलं. आणि लग्नाच्या दिवशी काय पोरानो, काय करताय? बाई, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. पण आपण कोण? म्या नायकांच्या वाडीतनं आली आहे. असं व्हय? हा. अहो मी या की आत. या आत या. बाईसाहेब, रावसाहेबाशी तुमच्या मुलीचं लगीन नका करू. काय? अहो रावसाहेब चांगला मुलगा नाही. अहो काय बोलताय? अहो म्या खरं तेच सांगतीय. या अगोदर त्याचं पहिलं लगीन झालेलं आहे. एका पोरीची जिंदगी त्याने फार बरबाद केली हो. ती पोरगी आता या दुनियेत नाही. काय पण काय बोलताय तुम्ही? अहो म्या खरं तेच सांगतीये. काय बाय बोलू नकासा. आमचे हे बी तिथंच काम करतात. अहो मग त्यांना बी माहिती असेलच की. मग त्यांनी काय मला सांगितलं नसतं? ते कशाला लपवतील? ते मला काय ठावं नाही. पर बाई म्या सांगते ते खरं आहे हो. कारण बाईसाहेब ती मुलगी माझी होती हो. आजीने लग्न मोडलं. आणि ही खबर रावसाहेबाला गेली. नाही नाही, हे असं नाही होऊ शकत. हे सगळं तुमच्या पहिल्या सासूने केलंय. लय मा झालाय का तिला? त्याच्या तर आता तुम्ही इथं काय करताय? आधी बाहेर व्हा इकडनं. हा, बाहेर व्हा म्हणते ना. त्याने आजीचा जीव घेतला आणि आईशी जबरदस्ती लग्न केलं. चालू दे.
लग्न झालं आणि त्या दरम्यानच भानुप्रताप गेले. रावसाहेबाला आणखीनच चेव आला. दिवस रात्र आईचा छळ सुरू झाला. आईला विश्वास होता की कधीतरी रावसाहेबाच्या मनात प्रेम निर्माण होईल, पर नाही, तसं नाही झालं. आणि मग माझा जन्म झाला. या बसा. सासरे बुवा बसा बसा बसा. अले अले ले 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 अले ले 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 अले ले 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 ले. हे कोणावर गेलंय? गावातल्या सोम्यावर? असं करता करता मी 10 वर्षांची झाले. अचानक आजोबांचं येणं बी बंद झालं. पर आईचा त्रास काय कमी झाला नाही, उलट वाढतच गेला. आणि एका दिवशी बहीण माझी कैरी, लावू नका हात, चोरून खाल तर आमतील तुमचे दात. पांढुरके चेंडू झाडाला लोंबतात, मामा माझे चांगले कवट त्याला म्हणतात. हां, असं. बाबा, काय करताय तुम्ही? आई, 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 आई. हां, काय गं? ओ, 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 काय करताय? ओ, ओ, सोडा तिला. ओ, 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 सोडा तिला. ओ, 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 आपली मुलगी आहे ती. सोडा. तू आपल्या नादी लागायचं नाही, कळलं ना? चल बाजूला सोड मला. आणि मग आई गादीवर आली. ती आजही जेव्हा जेव्हा मिशी असलेला पुरुष बघते ना, तेव्हा तेव्हा तिला सगळं परत आठवतं. शिवा म्हणून तशी वागते रे आई. ए, आता काय बी काळजी करायची नाही. मी आलोय ना, ये. सगळं करतो व्यवस्थित. पंख फुटले तयाला मोठ हा भाळ दिसल. पदरा खाली लपलेल पिल्लू मोकाट सुटल. अहो वाचवा मला, मला वाचवा. अहो बाईसाहेब माग लागल्यात, माझा जीव घेतील. मला वाचवा, मला लपवा. सांगू नका कुठे मी तो? लपलोय. कुठे गेला तो कामचुकार? कामाच्या नावाने नुसती बोंबाबोंब आणि मोठमोठ्या बाता मारायच्या. कुठे गेला तो? मधुर कुठे तो? चापकाने फोडून काढते त्याला मी. कुठे गेला तो? मामी कुठे आहे तो? ह्यो इथं लपलाय. इथं? ए बाहेर ये, बाहेर ये, सरक ग. ए ए ए, पळतो कुठे? कुठे पळतो तू? तुला आता ना सोडणार नाही मी. श्यामा. इकडे
आई तू मध्ये पडू नको, मी त्याच्याकडे बघते. ए तुला ना आता ए पळतो काय तुला ना. श्यामा काय झालं? अगं आई तुला सांगते, हा ना नदीकाठी फिरत होता काम सोडून, आणि त्याला विचारलं ना काय करतो म्हणून, तर तोंडवर करून उत्तर दे तुम्हाला. हा पण मी तुम्हाला दोघांना. मामी नाही, तू अजिबात ह्याची बाजू घ्यायची नाही. तुला माहित नाही किती काम सुकार आहे तो. पोपट मामाला विचार. हा अक्का साहेब. आवर्त घ्यायचं. पुण्यांदा असा काम चुकारपणा केला ना, तो वाड्याच्या बाहेरचा रस्ता धरायचा. आणि तू भलत्या येळेला असं राग काढणं बरं नाही. मग येळेला कमी पडतो. मग निघा. वय अक्का येतो. अक्का मी स्वतः. बाईचा काची पोरगी आहे ती. पुण्यांदा तिच्याबद्दल वांगाळ बोलताना 10 वेळा विचार करायचा, कळलं? पुण्यांदा असं घडलं ना तर माफी मिळणार नाही. अक्का अहो अक्का ऐका ना. अक्का अक्का. महिना का आता काय करायचं? अरे बापरे आली. हे असं कसं झालं? घालतोय संध्याकाळी होतील. मी तुमच्याशी बोलत नाही, तुम्ही तुमचं काम करा. मी माझ्या डोळ्याने स्पष्ट पाहिलं. आता लागला थोडस डोळा, काम वाढलं म्हणून. मी तुमच्याशी बोलत नाहीये, मग कोणाशी बोलते? भूताशी. अरे काम बाद झालं दिसते. काय म्हणला? काय नाही. हे अचानक चित्र कसं काय बदललं? ती श्यामा आणि तो शिवाच होता. शिवा हा? बरं झालं रे तू त्यांना पाहिलं, नाहीतर. नाहीतर काय? शिवा तू माझ्या आईला ओळखत नाही, पर मी लहानपणापासून ओळखते तिला. तिच्या डोळ्यातला जो पुरुषांबद्दलचा राग आहे ना, तो लहानपणापासून बघत आलाय मी. शिवा तुझ्या जीवाला जर काही झालं ना तर मी. ए अगं मला काय बी नाही होणार. आणि काय ग इतक्यात घाबरलीस? हो शिवा, मी परिणामाला नाही तर तुझ्या जीवाला घाबरते रे. शिवा शिवा मला असं वाटतं आता इथून पुढे आपण न भेटलेलंच बरं. हो नाहीतर खूप त्रास होईल शिवा. श्यामा अगं तू काय श्यामा होईल होईल त्रास होईल, पण नाही भेटलो ना तर जास्त त्रास. शिवा वो लड़की बरोबर बोल रही यार. हे बघ आता तू चालू होऊ नकोस. हे बघ शिवा, मी समजू शकतो. चल यार वापिस अपनी दुनिया में चलते हैं, चल. प्रेमाची बाराखडी शिकवल्याशिवाय. हा आता काही जोडाक्षर आहेत, पर सरावानं ती बी वळत्यात. तरी तर माणसं वळ्या कितीचा ये लागणार आहे नाही का? यार शिवा मेरी बात सुन. ऐकतच नाही महिना. ए महिना बघ माझ्याकडे बघ. अरे माझे काय हाल केलेस तू महिने. बघ ग बघ. हे मी तुझा नवरा आहे का नोकर? पोपट हे कर पोपट ते कर. अरे सोन्याच्या पिंजऱ्यात मला डांबलंय. मला पेरू नाही देत, मिरची देतात खायला. या वाड्यातल्या नोकरापेक्षा बी जास्त राबवतेस तू महिने. मला जास्त राबवतेस. भांडी घास, कपडे धू, झाडू मार, पाय दाब. महिने एक दिवस मी तुझा पाय नाही दाबणार, गळाच दाबणार आहे. हसू नको, डोळच काढीन. हा टडी तो ताया क्या रे?
हे आला आला चल प्लॅन सुरू करू चल. नाही इस्माईल, ही जादू मी तुला नाही देऊ शकत. अरे आपण या वाड्यात नोकर म्हणून राहिलो यार, एवढं आपल्याला सहन करावंच लागणार. अरे मैं ना किधर बोल रहा हूँ, ना किधर बोल रहा हूँ यार. अरे तकलीफ हो रही है दिल को, इसलिए वो जादू तेरे से मांग रहा हूँ मेरे भाई. जादू दे दे वो सुपर पॉवर दे दे. पोपट मामांपेक्षा जास्त त्रास होतोय तुला. अरे त्यांच्याकडे बघ, किती त्रास सहन करतोय तो माणूस. एवढा तू सहन केलायस का मला सांग इस्माईल, तेवढा त्रास सहन केलायस का? नाही रे नाही. तू जर तेवढा त्रास सहन केला असतास ना, तर मग मी तुला ती अशी जादू दिली असती. घे इस्माईल, जादू क्या चीज है, जान हाजिर है, ले. याचा अर्थ तू जादू मला देणार नाही. ठीक आहे, आजपासून तुझी माझी मैत्री तुटली. हा? हे बघ इस्माईल, पोपट मामा तुम्ही काय आहे? तुमच्या घरात कसली कुजबूज चालली आहे? अहो ते हे वाड्यातल्या कामाची कुजबूज चालू आहे, कामाची. होय का? कामाची का? मग सुपर पॉवर जादू समजा ऐकलंय मी. नाही नाही मामा, काय नाही, ते उगाच असं काय नाही काय नाही. बाजा काय? सांगतो काय ना मामा, माझ्याकडे एक अशी जादू आहे ना, ज्याच्यानं माणसात एक वेगळी पॉवर निर्माण होते हो. म्हणजे जगातल्या कुठल्याही माणसाला तुम्ही असं नमवू शकता, शमवू शकता. कुणाला बी? कोणाला बी. महिन्याला बी? मग बसा. लाईट्स. मामा ही जादू केल्यानं तुम्हाला काय बी फील होणार नाही. सगळं नॉर्मल असल, पण ते नॉर्मल नसल. ही जादू केल्याने तुमची छाती फुगणार नाही, पण तुम्ही लढाईला सज्ज असाल. शिवा, अरे मला ती जादू दे र. त्या महिन्याला मला कापायचे. होय ना? डोळे बंद करा. अरे काय चाललंय? जादू जादू जादू. दीर्घ श्वास घ्या. आता मी मंत्र म्हणतो. अर्फलासी अर्फलासू अर्फलाता अर्फकू, देखना है जोर कितना जादू एक कातिल में है. तुमची हिम्मत कशी झाली माझ्या बाजूला झोपायची? हा? काठी इथे कसं काय आलो मी? काठी, झाडू कुठे? झाडू. कापडं कशी बदलली? हा काय चमत्कार? शिवाच्या जादूने काय चमत्कार केला की काय? अरे हा, सुपर पॉवर. डोकं फिरले काय? नियम मोडताय काय? हा? सुपर पॉवर, सुपर पॉवर. सुपर पॉवर, सुपर पॉवर. पाणी. अरे तुला बंबाच्याच बुडवतो. जेवढं पाणी प्यायचं तेवढं पी. बुडू. सुपर पॉवर, सुपर पॉवर. अरे एवढी भांडी घासायचो, घासून घासून माझी उंची कमी झाली. सुपर पॉवर. महिने हे निघत नाही. हेल्प मी. सुपर पॉवर. अरे पिंजरा तर उडालाय. आम्ही नवरा बायको काय ते बघून घेऊ. बायचा का तू मध्ये येऊ नकोस. अक्का थांबा. अहो असं काय करताय? भाऊ आहे ना तुमचा. ते काय बी असो, आज यानं एका बाईवर हात उचललाय. अहो अक्का थांबा, तुम्ही या इकडे. तुम्ही इथं बसा. तुम्ही इथं या. थांबा. मी
मी मी मी बोलतो, मी त्यांच्याशी बोलतो. अहो मामा बसा तिकडं. बसू आज मी इथंच बसणार. नाही ना इथं बसतोय. अहो मामा हळू. अहो काय करता राव? आज ही माझ्या हातातून वाचत नाही महिने. अहो थांबा ना मामा, थांबा. ओ अक्कासाहेब थांबा, तुम्ही थांबा. मी बोलतो ना त्यांच्याशी. मी बोलतो, तुम्ही शांत शांत. आओ मामा काय करताय? महिने आज तू वाचत नाही. मामा शांत राहा. शांत राहा. सुपर पॉवर. शांत राहा जरा. जादू लईच पॉवरफुल आहे नाही का? काढून घेऊ. असं म्हणतोस मग शांत हो तू. पण समजाव तिला. समजाव महिने तू भेट तुला देतो. मामा शांत थांबा. मी समजाव तिला. लय उडती ती. अक्कासाहेब खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. डिझास्टर मॅनेजमेंट. होय. मामांचं मानसिक संतुलन बिघडलंय. डोक्यावर परिणाम झालाय त्यांच्या. बघताय ना अक्का? कसं आहे ना, सतत बायकोच्या धाकात असल्यामुळे ना त्यांची सहनशक्ती संपली आहे हो. त्यांच्यातला पुरुष जागा झालाय म्हणून असं वागतायत ते. पर थोडे दिवस त्यांच्या मनासारखं होऊ दे, ते सगळं व्यवस्थित होईल. पण त्यांच्या विरोधात जर काय झालं तर अक्कासाहेब तुमचा भाऊ आउट ऑफ कव्हरेज एरिया, नो रेंज. बरोबरच बोलतोय. मी पहिल्यांदाच पाहिलंय रूप. आई आणि मला बी कधी कधी एकटं वाटतं. हो वय अक्का, माझ्या यांना बी कधी कधी असंच करावंसं वाटतं. महिने पोपट बरा व्हायस तवर त्याच्या मनाप्रमाणे वाग. वय अक्का. मैनाक्का आपल्या वाडीत 3 मिशवाले घुसल्या ती. हा सगळा काय प्रकार आहे? आणि तुम्ही हा असा पाहुणचार करता आमच्या बरोबर? हे बघा, आम्ही सरकारी अधिकारी आहोत. एक घर एक शौचालय या योजनेच्या पूर्व तपासणीसाठी आम्ही इथे आलो आहोत. आणि तुम्ही हा हे तर फक्त माझा आवाज चालतो. आणि पाहुणचाराचं म्हणाल तर या वाडीत बाप्यांचा पाहुणचार असाच होतो. हा असा बद्रू. जी अक्का साहेब. हो काय चाललंय? हा वस्तारा कशाला? एक मिनिट भद्रू काका थांबा. 1 मिनिट. माफ करा बाईजाक्का, म्हणजे मी एक बोलू का तुमची परवानगी असेल तर? नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतोय. अहो हे सरकारी अधिकारी आहेत, आपल्या गावचा विकास करायला आले आहेत आणि आपण असं करायचं? सांगा ना. बोला. आपण जर का असं वागलो तर आपल्या गावचा विकास कसा होणार? आणि समजा यांची योजना आपल्या गावात आलीच नाही तर गैरसोयी कोणाची होईल? बायकांची. नाही का? नाही म्हणजे नियमांचा मान ठेवायलाच पाहिजे आणि तो ठेवायचाच. पण तो कोणी ठेवायचा? ज्याला माहित आहे त्याने. आता या बिचाऱ्यांचा काय दोष? त्यांना नियमच माहित नाहीत. मी काय म्हणतो बाईजाक्का, यांना सोडून द्यावं, माफ करा. अहो सरकारी योजना आपल्या गावात आलीच नाही
तर आपल्या गावाचा विकास आपल्यामुळं थांबल आणि त्याला तुम्ही जबाबदार असाल. आका नको, आका यांना सोडू नका. आईला काल पोपट मामाने हायदोस अरे मला बी बर का आता पोपट व्हावं असं वाटतंय. आज बदरू लय नाराज दिसतोय. अरे असणारच. काल त्याच्या डोळ्यासमोर हजारच्या 3 नोटा गेल्या ना वाडी बाहेर. अरे बदरू जरा नीट कर की. मी काय म्हणतो, कालच्या दिवसाची आपल्या वाडीची इतिहासात नोंद व्हायला पाहिजे. वय वय खरंच एकाच दिवशी 2-2 ऐतिहासिक घटना. आप्पा हे आप्पा आज पहिल्यांदाच असं झालंय की बायकोने विचारलं नाही कुठं चाललाय. वा 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 वा. म्हणजे कालच्या गोष्टीमुळे तुझ्या बी बायकोवर परिणाम झाला वय. अरे मी काय म्हणतोय, अरे हे सारे ना त्या शिवमी घडते. तो आला आणि गावाचा काय पलट झाला. ए जरा हळू. ए पण माझ्या डोळ्यावर तर मला विश्वासच बसना. अरे काल 3 मिशीवाले गावात आले आणि मिशा न भादरताच आत बिन गावाबाहेर गेले. हा ए मी का म्हणतो ती आपल्याला बी मिशी वाढवायची परमिशन मिळेल. अरे पर त्याआधी त्या भद्रूच्या हातातला कुणीतरी वास्तारा काढून घ्यायला हवा. कोण आहे तुम्ही? गुप्ता चित्रा, चित्रा गुप्ता. अँड आय एम यम. म्हणजे स्वर्ग, म्हणजे मी बेलोय आणि वर आलोय. जिथं असताना तुला यम दिसल का? हा शेतात बसलायस का? हे सगळं खोट आहे. मी काय मेलो बिलो नाही. हे बघा माझे हात पाय सगळे धड आहेत, सगळे शाबूत आहेत. चल हे काय सगळं लागतंय. चिमटा काढून तो चिमटा. हा बघ चिमटा बी लागला. हे स्वप्न आहे. मग हे घे मुंडक. चित्रकला, चित्रगुप्त याचे पाप वाचून दाखवा. जी याचं पहिलं पाप हा इकडची खबर तिकडे करतो. याचं दुसरं पाप हा इकडची खबर तिकडे करतो. याचं तिसरं पाप हा इकडची खबर तिकडे करतो. याचा सर्वात मोठा गुन्हा म्हणजे हा इकडची खबर तिकडे करतो. एकच गुन्हा 4 वेळा काय सांगतो रे. तोच गुन्हा तू वेगवेगळ्या प्रकारे करतोस तेव्हा तुला एकच शिक्षा. नाना प्रकारे तू एकच गुन्हा करतोस तेव्हा तुला एकच शिक्षा. याचं मुंडक कापून आम्हाला फुटबॉल खेळायला द्या. देवा देवा, आता मी माझं पाप नाही वाढू देणार. याची खबर त्याला अजिबात नाही देणार. देवा तुझी शपथ घेऊन सांगतो देवा. कालच्या भद्रूला रडताना बघून मला लय अरे बाईला काय तिच्या बाईला त्या भद्रू समोर किती माणसं रडली. आमच्या पेक्षा बाजरू नका म्हणून. पर काल त्याची आपण अशी टरकवली. त्याचा जरा अवतार बघून लय हसू आला बाबा. मन कसा होता, मला माफ करा, माझा मुंडका तोडू नका. अरे ओ शिवा
शिवा वो क्या है रे चित्रकला के चित्रगुप्त हाँ? साला डायलॉग तो नीट फेकने का ना यार. ऐ डायलॉग नीट फेकायला तुला काय गावातला दशावतार वाटला काय? बाकी काय बी बोला, कालची रात्र तो आयुष्यभर विसरणार नाही. हो आणि आयुष्यात तो वस्त्राला हात बी लावणार नाही. आता बघाच या वाडीचं चित्र कसं बदलतोय ते. अरे शिवा बदलायलाच पाहिजे. अरे आपल्या वाडीचा जसं नियम आहे ती तसं या निसर्गाचं बी काहीतरी नियम असतील का नाही? बाई माणसं, पुरुष, पोरं बाळ, नाती प्रेम. पर शिवा या समध्यामध्ये तुझ्या आणि श्यामाच्या प्रेमाला कुणाची नजर लागाय ना ग बघ. श्यामा श्यामा मामी तू हा, हे घे अगं. दूध घे. तू का आणलंस? अगं तुझ्या मामाची तब्येत बिघडल्यापासून समधी कामं मलाच करायला सांगतोय. नोकरांना बी सुट्टी दिली या. मामी काही काळजी करू नको, सगळं बरं होईल. अगं बाई तुझा मामा. जाते मी, नाहीतर काहीतरी तमाशा करत. आले अगं मामी, आले. मामी सावकाश. अगं ए शिवा तू इथं आत्ता? अगं तुझी आठवण आली म्हणून आलो ना. 12 वाजलेत. कुठे? अगं 12 वाजले नाहीत, वाजायचेत. ए हं? तुला कसं कळलं रे? अगं माझ्याकडे बी घड्याळ आहे. अगं असं नाही ग, आता यायला तू हितच असणार, यात कळायचं काय? बरं आता जे मनाला आलास ना ते पटकन म्हण आणि जा, कुणी येईल नाही तर. काय? अच्छा अजून 2 मिनिटं बाकी आहेत म्हणून. अच्छा म्हणजे शिवा पटकन म्हण नाही तर कोणतरी येईल. हा अच्छा म्हणजे तुला ते ऐकायचं वय? हो. अगं मग येड्या आधी नाही का सांगायचं तुला ते ऐकायचं म्हणून? मी लगेच सांगितलं असतं तुला ते काय ते. आता ते असंच काय सांगायचं ते? नखरे करू नको, बोल पटकन. असं नाही, उभी राहा बघू. आधी डोळे बंद कर बघू. का? डोळे बंद कर ना. 1 2 साडे माडे 3. हॅपी बर्थडे. आई तू? का ग तुला काय वाटलं आई सरली? हा नाही नाही आई तसं नाही. अगं तुझी आई एक वेळ अख्खं जग विसरल, पर तुझा वाढदिवस कधी विसरल का? हे घे हे घे. हॅपी बर्थडे. थँक्यू आई. बरं हा उद्या समध्या गाववाल्यांना वाड्यावर पार्टीला बोलवलंय हॅपी बर्थडेच्या. हा जसं तुला व्यवस्थित वाटेल. चल चल झोप आता, वय. उशीर झालाय ना. वय वय बघ 12 वाजून तू बी गेले. झोप चल. लवकर झोप. हा ए आईने पाहिलं असतं ना. मला नाही बोलायचं तुझ्याशी. का? अगं तुझं हॅपी बर्थडे ते आधी नाही का सांगायचं मला? नाही ठीक आहे, रागव नको रागव नको. मी आता तुला विश करतो. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. माझ्याशी लग्न करशील? अगं होय राहू दे. आता काय झालं? जादूगार आहेस ना, आणि माझा बर्थडे पण लक्षात नाही तुझ्या. अगं मी जादूगार आहे, ज्योतिष नाही ना. पण ठीक आहे, याची शिक्षा मी मला ठरवलेली आहे. काय? उद्या तुझ्या बर्थडे पार्टीला सगळ्यांसमोर मी तुला केक भरवणार. हो. तू ग साजणी मनमोहिनी वेड्या जीवाची तू ग संगिनी. हो
आकाश तारे सारे नजारे तुझ्या चेहऱ्याचे सारे दिवाणे हो आकाश तारे सारे नजारे तुझ्या चेहऱ्याचे सारे दिवाणे तुझ्या एका होकाराने जीवनाचे झाले सोने तुझ्या एका होकाराने जीवनाचे झाले सोने तुझ्या एका होकाराने जीवनाचे झाले सोने जीवनाचे झाले सोने जीवनाचे झाले सोने तूच माझी राणी 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 हो तूच माझी राणी तू ग साजणी ग साजणी ग साजणी ग साजणी ग तूच माझी राणी तू ग साजणी ग साजणी ग साजणी ग साजणी ग साजणी तूच माझा ध्यास ग तू माझी राधा सखे मी तुझा श्याम ग तूच माझा श्वास ग तूच माझा ध्यास ग तू माझी राधा सखे मी तुझा श्याम ग तुझा हात हातात चंद्र जणू गगनात रात राणी रानात चांदणी गमनात चांदणी गमनात तूच माझी राणी 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 हो तूच माझी राणी तू ग साजणी ग साजणी ग साजणी ग साजणी ग तूच माझी राणी तू ग साजणी ग साजणी ग साजणी ग साजणी ग शिवा मला ना विश्वासच बसत नाहीये भर पार्टीत सगळ्यांसमोर तू मला केक भरवला ते बी आई तिथं असताना मला सांग तुला मी आवडतो की माझ्यातली हुशारी मला ना तू आणि तुझ्यातली हुशारी दोन्ही बी ई मला सांग आता इथून पुढं काय करणारस रे तू पुढं धांगड धिंगा काय या वाडीत धांगड धिंगा म्हणजे शिवाच्या औषधानं काम केलेलं दिसतंय तर आजच्या पार्टीतल्या सरबताची ही कमाल आहे अरे पर शिवा हा असा 18 वर्षांचा नियम एका रात्रीत मोडल मला नाही वाटत आज मन भरलंय माझं आगाय बाहेर येतेस का युवक आले धनी काय झालं काय झालं अग बया 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 कसलं ग्वाड दिसतंय माझं ध्यान मायला या मोशे भेटली कशी काय सोडणार नाही
ओय ओय गेलं का काय? काल माझ्या बायकोन लई त्रास दिला. माझ्या बी पर तो तरास लई हवा हवासा होता. चला 18 वर्षांचा विश्वास तुटला. जो जिता वही सिकंदर. अरे गाड्यानो, काल झालेल्या प्रकारावर चर्चा करण्यापेक्षा गावातील नियमांविरुद्ध आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्या समध्यासनी एकत्र या पाहिजे गड्या. अरे पण म्हणजे नेमकं करायचं काय? काय करायचं? समद करून ठेवलं या. आता फक्त बघायचं. धर. म्हणजे नेमकं काय करून ठेवलंय? सांगतो. तर मित्रांनो, आम्ही असं करून ठेवलंय, काय काय महिने काय झालं रडायला? तुम्ही एकट्या पडलात बायजक्का. आज वाडीतलं एक भी माणूस तुमच्या सोबत नाही. माफ करा, म्हणजे आम्हाला तुमच्या भावना दुखवायच्या नाहीत. आव पर आजवर तुम्ही जे काय करत आलात ना, त्यामुळं वाडीतल्या इतरांची मनं दुखावली जात आहेत. तुम्ही कुठंतरी चुकताय एवढंच सांगायचं होतं मला. तुम्हाला भूतकाळात खूप त्रास झाला, पण मग आता तुम्ही काय वेगळं करताय? शांतपणे एकदा तरी विचार करा, नाहीतर ह्या वाडीत आणखीन रावसाहेब तयार व्हायला वेळ लागणार नाही. तवा विचार करा.
मैनाकाने सांगितलंय की शिवा आणि श्यामा महादेवाच्या मंदिरात लगीन करतायत. काली विकरालिनी मृगपालिनी करमालिनी निखिल स्वामिनी कालकामिनी भामिनी शशिपालिनी महाघोरा बद्विघोरा रुद्रतारा तनुजदलनी मुक्तकेशिनी तपोवेशिनी अट्टहासिनी मुण्डमालिनी गिरिशगेहिनी विश्वगेहिनी भुवनमोहिनी त्रिगुणशालिनी आई आई बस कर आता, बस कर आता आई. आई मला हे सगळं खूप अति वाटतंय, खूप अति वाटतंय. आतापर्यंत ना तुला वाईट वाटू नये म्हणून तुझ्या मनाप्रमाणे वागत होते मी. हो, पण मला हे सगळं कुठेतरी चुकतंय असं वाटत होतं. शिवाल्याने बदल झाले, मान नाही की ते तुझ्या नियमांच्या विरुद्ध होते, पण नाही त्यामुळे आपल्या गावातल्या लोकांचं भलंच झालंय ना. हो नाही, आणि तूच शिकवलंय ना की बदल जर चांगले असेल तर ते स्वीकारावेत म्हणून. हो नाही आई, आई बोल ना, आई बोल ना काहीतरी. आई मला वाटलं मला नवरीच्या रूपात बघून जरा तरी विरघळशील, पण नाही, तुला हे सगळं पटतच नाहीये ना. ठीक आहे, गेल्या 18 वर्षात जे बदल झाले नाहीयेत ना ते ज्या व्यक्तीमुळे झालेत त्याला हकलून देऊ आपण आत्ताच्या आता. शिवा जा निघून तू आत्ताच्या आत्ता इथून जा, जा निघून.
शिवा, तभी भी मैं तेरे को बोल रहा था, लेकिन तू आईकल तर शपथ ना. अब क्या हुआ? तेल भी गेलं, तूप भी गेलं, और हाथ में क्या आया? दुपट ना. म्या का म्हणतो बाय का आम्ही बी मिशी वाढवू शकतो. मिशी बी वाढवायची न, या वाडीत वर्षाच्या आत पाळणा बी हल्ला पाहिजे. गावाची नार लई दमदार हा. त्याही तुझ्याने बघवत नाय. भाषा प्रेमाची का कुणी तुझ्या भीतीने बोलत नाय. हा तुझा न्याय बये कधी कुणाला समजेल का? सत्ता तुझी आणि राज्य तुझं, तरीही का हा घोडबाय. नाती तुझी आणि माती तुझी, कुठेतरी कसे तरी केव्हा तरी थोडी तरी जरा बरी बोलना, जरा बरी बोलना, बोलना. जरा खरी जरा खोटी, काही मोठी काही छोटी, भोळी भोळी नाती सारी जोडना, नाती सारी जोडना, जोडना. झाले गेले विसरून आता डाव मांड हा नव्याने जरा, मनामध्ये प्रेम रंग घेऊन जिंकशील जग हे पुन्हा.
फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा.